brought to you by Independence। आज इंडिपेंडेंस स्पेशल खाना बनेगा घर पे, क्योंकि इसके है कणकण में स्वाद, कणकण में भारत। भाजप नेते आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आपल्या सोबत आहेत। साहेब, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। आज वाढदिवस आहे तुमचा, काय संकल्प आहे आज तर आणि या सगळ्या समूहाला मी मनापासून धन्यवाद देतो की माझ्या वाढदिवसाला आपण शुभेच्छा दिल्या। नेहमीच तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीच्या असतात, त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो। आज मी पहिल्यांदा एकतर वाढदिवस मी कधी साजरा करत नाही, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक वर्षी वाढदिवस येत असतात। ती एक वैयक्तिक आणि कौटुंबिक भावना असते, त्याला सार्वजनिक स्वरूप द्यायचं नसतं ह्या मताचा मी आहे। पण गेले महिना झाला आमचे सगळे कार्यकर्ते म्हणतात की आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करणार आहे, तुम्ही आमच्यासाठी आलो नाही। म्हणून सकाळपासून हा तालुक्यामध्ये हा जनतेने साजरा केलेला माझा वाढदिवस आहे। त्यामुळे त्या जनतेच्या आग्रह खातीर त्या वाढदिवसाची प्रक्रिया सकाळपासून चालू आहे। की हजारोच्या संख्येने लोक येत आहेत। अजूनही संध्याकाळी इथला कुठला एक मोठा कार्यक्रम आहे, सकाळी 9 वाजल्यापासून हे कार्यक्रम चालू होते। अजूनही बघताय आपण समोर गर्दी किती आहे। साहजिक आहे, लोकांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे। मला असं वाटतं सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे। लोकांची नाळ आपली जोडले गेलेले, लोकांच्या प्रवाहामध्ये आपण असतो, सुखदुःखामध्ये असतो। गेल्या 5-7 पिढ्या झाला आपण सातत्यानं लोकांची कामं करतोय। 1952 सालापासून कैलासवासी भवनच्या पासून जर बघितलं तर सातत्यानं लोकांच्या करता आपण कामं केली, तर ती आठवण लोक ठेवतात। आज हजारो कार्यकर्त्यांनी तुम्हाला भेट दिलेली, शुभेच्छा दिलेल्या आहेत। निवडणुका जवळ येत आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, लोकसभेची निवडणूक पार पडली, आता विधानसभेची निवडणूक येते। कशी तयारी आहे, काय कार्यकर्त्यांचा काय संदेश आहे? कार्यकर्त्याच्या भावना तीव्र आहेत, कार्यकर्ते नाराज आहेत, कार्यकर्त्यांच्यामध्ये असंतोष आहे। हे कार्यकर्ता अत्यंत जागरूक आहे, कारण 6 वेळा लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही त्या राजकीय परिस्थितीची डोळ्यासमोर आमच्या निर्माण व्हायची, त्याला सामोरे जात असताना आम्ही 6ही लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदललो। आणि 6ही वेळा 5 वेळा लोकसभा झाली की विधानसभा 3 महिने हे आम्हाला विरोध करायचा, ते लोकांना काही मान्य होतं। लोकसभेची मदत घेतानाच पण सांगायला पाहिजे की बाबा नाही, विधानसभेला तुमचं आमचं काही जमणार नाही। त्यावेळेस मात्र सगळ्या गोष्टींनी शब्द द्यायचे, आम्ही लोकांना सांगायचं। तो एक राग लोकांच्या मनात आहे, ते लोक आम्हाला पण बोलतात तुम्ही असं का करता, शेवटी आम्ही तुमचे कार्यकर्ते, आम्ही तुमच्या सांगण्यावरनं आम्ही हे काम साहजिक आहे। त्यामुळे लोकांच्या काही अशी मतं आहेत। 5 वेळा तुम्ही अनुभव घेतलेला आहे, आता 6वी वेळ आहे, पण 6व्या वेळी तुमच्या कन्या अंकिता पाटील असतील किंवा राजवर्धन पाटील असतील, यांनी एक अल्टिमेटम दिला होता की विधानसभेचा आधी मुद्दा मांडा आणि नंतर लोकसभेची आपण चर्चा करूयात। यावरून तुम्हाला वाटतंय का 2024ला देखील तसाच अनुभव येईल किंवा त्याच्यात बदल होईल? आता काय नवीन पिढीतून राजकारणामध्ये आलेली युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आलेला आहे, साहजिक आहे त्यांच्या पण अपेक्षा वेगळ्या आहेत। बघू, आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत किंवा इतर सगळे आमचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत, त्यांच्यासमोर या गोष्टीची चर्चा झालेली आहे। त्यामुळं अजून महाविकास आघाडीच्या जागा फायनल नाहीत आणि महायुतीच्या जागा फायनल नाहीत, काय होते ते बघू आपण, त्यानंतर मग कार्यकर्त्यांशी आम्हाला चर्चा करावी। पण ज्या पद्धतीचं सगळं राजकारण सुरू आहे, इंदापूर तालुका हा अगदी निवडणुका जाहीर होण्यापूर्वी तिथली जी जागा आहे ती अतिशय ओढाताणीचीच ठरलेली दिसते, हॉट सीट म्हणता येईल त्याला, की दोन्ही इथले विद्यमान आमदार जे आहेत ते पुन्हा दावा करतायत की या सीटवर सिटिंग आमदार म्हणून माझाच दावा असेल। कसं बघता, कारण विधानसभेची निवडणूक जाहीर व्हायची, अजून जागा वाटपाचं फायनल नाहीये, अशा वेळी असं जे मत आहे ते व्यक्त केलं जातं। एक तर असं एक लक्षात ठेवलं पाहिजे, लोकशाहीमध्ये कुणीच कुणावर दावा करू शकत नाही। जनता दावा करू शकते की आम्हाला हा आमचा लोकप्रतिनिधी पाहिजे, आणि म्हणून ठीक आहे, काही आराखडे असतात, काही धोरणं असतात, त्याप्रमाणे आपण चर्चा करतो। शेवटी जर लोकांची मतं जर आजमावली, आणि ती लोकांची मतं आजमूनच निर्णय घ्यावा लागतील आपल्याला। आणि कुठल्याही राजकीय पक्षाला, कुठल्याही राजकीय पक्षांच्या आघाड्यांना म्हणा किंवा युतीला म्हणा, पब्लिक शेवटी काय म्हणतं हा विषय खूप महत्वाचा। मतदान ती करणार आहे,
दावा करणारी माणसं मतदान नाही करणार, मतदान ते करणार आहेत. त्यांच्या भावना काय आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे आणि मग निर्णय घेतला. पण इंदापूर मधले कार्यकर्त्यांची एक भावना अशी दिसतीये की आपला स्वाभिमान आपलं विमान म्हणून एक काही बॅनर्स लावले होते, काही पोस्ट फिरतायत. तुम्हाला अपक्ष लढण्याचा आग्रह केला जातोय. कसं बघता? कारण तुम्ही पक्ष आता सांगितलं की देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ नेत्यांनी काही शब्द दिलेला आहे. या कार्यकर्त्यांच्या भावनांचा कसं आदर करतो? कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या माझ्याही कानावर येत आहेत, तुमच्याही कानावर आलेले आहेत, चॅनलमध्ये पण आलेले आहेत, प्रिंट मीडियामध्ये आलेले आहेत, पोर्टलला आलेले आहेत, युट्यूबला आलेले आहेत, इंस्टाग्रामला आलेले आहेत, त्यानंतर सोशल मीडियाला आलेले आहेत आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या कानावर पण ह्या गोष्टी गेलेल्या आहेत. त्यामुळं इथली सिच्युएशन काय आहे, 288 मतदारसंघामध्ये सगळ्यात हॉट मतदारसंघ हा आता इंदापूर व्हायला लागलेला आहे. कारण इथला सामान्य मतदार बोलायला लागलेला आहे. बाकीच्या विधानसभेमधला अजून मतदार बोलायला तयार नाही, इथला मतदार बोलायला लागलेला आहे. त्याचंही आत्मपरीक्षण करावं लागेल, त्याही गोष्टीचा अभ्यास करावा लागेल, त्याची अशी भावना काय होती त्याचाही अभ्यास करावा लागेल. आणि शेवटी आता काळ बदललेला आहे. आता प्रत्येक घरामध्ये विचार होतो आणि घरातलं मतदान करतं. हे आता इतकं राजकीय प्रगल्भता इतक्या उच्च स्तरावर गेलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो आणि मला विश्वास आहे आमचे नेते ह्या गोष्टीचा अभ्यास करतात. ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक जाहीर झाली होती त्यावेळेस तुम्ही निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवारांनी या भागात येऊन तुमचं समेट झालेल्या सगळ्या मतदारांची चर्चा असतात. विचार सुसंस्कृतपणा काहीतरी आमची ताकद आहे म्हणून मदत मागतात. तर आमची काहीच ताकद नसते कोण विचारतो? आपल्याकडे ताकद ती कोणाची ताकद आहे? माझी ताकद नाही, जनतेची ताकद आहे. आणि मग जनतेची ताकद आपली आहे म्हणून आपल्याला कुणीतरी मदत मागते. आम्ही मदत करतो प्रामाणिकपणानं, तन मन सगळं अर्पण करून आम्ही काम करतो. अगदी निवडणुकीमध्ये आम्ही स्वतःला काही आर्थिक झळ सुचून घेऊ, पण आम्ही कधी कुणाला त्या बाबतीत त्रास देत नाही. आणि मग एवढं सगळं असताना विधानसभेलाच का प्रॉब्लेम होतो? हे आमच्याही मनामध्ये क्लेश आहे, आमच्याही मनामध्ये त्याबद्दलची शासनता आहे की असं का होतं. आणि म्हणून आता लोक मात्र ठीक आहे, पूर्वीचा काळ वेगळा होता. आता तरुण पिढी आहे त्याच्यामध्ये तरुणांची मतं ही ठाम असतात. तरुण पिढी ही सगळ्या आलेली आहे. त्यामुळे बघू आता पुढे काय होतं. हे होते हर्षवर्धन पाटील. येत्या निवडणुकीमध्ये ज्या राजकीय समीकरण आहेत आणि घडामोडी आहेत त्या कोणत्या दिशेने जातात हे पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅन तेजस श्रीनिवासन पुणे, मुंबई तक, बारामती.